नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे आपला आवडता दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस। तर आज भरपूर घरातली कामं करायची, थोडा एन्जॉय करायचा आणि सुट्टीचा दिवस छान घालवायचा। तर रात्रभर पुण्यात पाऊस पडतोय, बघूया आता पावसाचा कसा सीन आहे ते बाहेर। आज सकाळ सकाळी उठून आम्ही बाहेर फिरायला जायचं ठरवलेलं, मस्त पावसात भिजायचं। पण आज आत्यांना त्यांच्या योगाच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं, तिथे एक फंक्शन पण आहे, तर त्या सकाळीच उठून गेल्यात म्हणून आम्ही मग कॅन्सल केलं आमचं जायचं। आता दुपारी जायचं। सुट्टीचा दिवस आहे तर मी ठरवले की घरच्या घरीच व्यायाम करायचा। चला आधी आपला व्यायाम करूया आणि मग बाकीची कामं आवरायची। आलेले आहे किचन मध्ये, आता चहा वगैरे ठेवायचा। या ठिकाणी आपला चहा बनत आहे। आजच्या नाश्त्यासाठी मी बनवणार आहे पास्ता। हा माझ्याकडे आहे तो मल्टीग्रेन पास्ता आहे आणि हा होल व्हीट पास्ता आहे। दोन्हीमध्ये फरक पण दिसतोय, तर हा मी माझ्यासाठी बनवणार आहे आणि हा घरातल्या सगळ्यांसाठी। अहो चहा घ्या। जास्त झाला का? शेअर करूया। खरं तर मी चहा घेणार नव्हते, पण निखिलच्यातला थोडासा घेते आता। पास्ता बनवून तयार झालेला आहे। हा गव्हाचा पास्ता आहे, सगळ्यांसाठी बनवलेला। हा आहे माझ्यासाठी बनवलेला मल्टीग्रेन पास्ता, बाकीच्यांसाठी वेगळा आणि माझ्यासाठी वेगळा बनवलेला आहे। जर माणसाला खायची आवड असेल तर करण्याची पण इच्छा निर्माण होते, त्यामुळे खायची आवड ठेवा। आंघोळ करून फ्रेश झाले, आता आत्यांच्या डोक्यालाच मेहंदी लावायची। चला मेहंदी लावते अगोदर। नितूने पण छान आंघोळ केली आणि आवरून तयार झालेली आहे। नितू तू काय करणार आता? मेहंदी डोक्याला लावणार आहे, हाताला नाही। बर बर चल लावूया, ये। आत्यांच्या डोक्याला मेहंदी लावून झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करूया। आज लेट उठल्यामुळे सगळीच कामं लेट चालल्यात। चला आता पटकन स्वयंपाक करते। स्वयंपाक तयार आहे। आजच्या जेवणामध्ये बनवलेली आहे बाजरीची भाकरी, मसूर डाळीची आमटी, सोबत कांदा आणि लिंबू देखील घेतलेला आहे। या सर्वांनी जेवायला। जेवण करून झालं आणि आता आम्ही निघालेलो आहे बाहेर। कुठे जायचं असं काही निश्चित नाहीये, पण थोडंसं फिरून यायचं असं ठरवलंय। बाहेर छान वातावरण आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर थोडा एन्जॉय केला पाहिजे म्हणून निघालेलो आहे। हॉस्पिटलमधून मला फोन आलाय की मला नाईट ड्युटी करायची। मी आतापर्यंत कधीच नाईट ड्युटी केली नाही, दीनानाथ हॉस्पिटलला तर अजिबातच नाहीये, आणि त्यामुळे मला आता कळत नाहीये की कसं करायचं। पण ठीक आहे, आता फर्स्ट टाइम अटेम्प्टच असणार आहे, करायचं आता। हे बघा बाहेर जाण्यासाठी फुल तयार झालेले आहेत। नितूला रेनकोट घ्यायचंय, नितूकडे रेनकोट नाहीये। नितू पण तयार झाले। ओ मस्तच, छान हा बिलू। रेनकोट घालून का होईना पण फिरायचं, फिरलं पाहिजे असा आमचा रूल आहे। एका दुकानात आलोय आणि इथे नितूसाठी रेनकोट खरेदी करतोय। गाडीवर बसलं की नितूने झोप काढली मस्त। आता तिला मुद्दाम जागे केले। नित तिकडे बघ।
निकूने झोप काढली मस्त आणि आता जागी झाली. कसं वाटतं तुला रेनकोट मध्ये? छान वाटतं. पापा बघितला. या ठिकाणी निखिल आंबे घ्यायला लागलात. बाहेरून जाऊन घरी आलो. फिरायला गेलो होतो. खडकवासल्याच्या पुढे पानशेत आहे त्या ठिकाणी. पानशेत पर्यंत पोहोचलो नव्हतो, फक्त त्या रोडला गेलो होतो आणि जस्ट लॉंग ड्राईव्हला जाऊन आलो. छान वातावरण होतं, खूप मस्त वाटलं. मध्ये मध्ये पाऊस पडत होता. खूप काही भिजलो नाहीये, पण थोडा थोडा पाऊस होता. थोडी खरेदी केली, चहा पिलो 1-2 ठिकाणी आणि आता घरी आलोय. 7:15 वाजलेत. मला 7:45 वाजता हॉस्पिटलला जायला निघायचंय. तर चला आता पटकन आवरूया आणि निघूया. टिफिन बनवून झाला. आता ड्युटीला जाण्यासाठी आवरून तयार झाले. निखिल मला सोडायला येतात. आज माझा फर्स्टच नाईट ड्युटीचा आहे ते. तर ड्युटीला जाण्यासाठी आवरून तयार झाले आणि निखिल मला म्हणते की आई जाऊ नको. थांब रे बाळा, थांब. बाहेर पाऊस पडतोय आणि माझा पहिलाच दिवस आहे नाईट ड्युटीचा, त्यामुळे मला निखिल सोडायला यायला लागलेत. चला आता जाऊया आणि परत आता घरी आल्यानंतरच भेटूया. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.